तर मित्रांनो, आपला मोबाईल हरवला किंवा जर चोरी झाला तर त्यामध्ये आपण सेव्ह केलेले कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा त्यामध्येच राहतात. जर आपण नवीन मोबाईल घेतला तर त्यामध्ये आपल्याला पुन्हा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करावे लागतात. परंतु मित्रांनो, हेच कॉन्टॅक्ट नंबर जर आपण जीमेलवरती सेव्ह केले तर ते आपल्याला पुन्हा नवीन मोबाईलमध्ये सेव्ह करायची गरज नाही. कारण मित्रांनो, आपण जीमेलवरती जेवढे पण सेव्ह केलेले कॉन्टॅक्ट नंबर असतात तर ते सगळे कॉन्टॅक्ट नंबर आपले नवीन मोबाईलमध्ये येतात. परंतु हे आपल्याला आधी जीमेलवरती सेव्ह करावे लागतात आणि तरच आपल्या नवीन मोबाईलवरती ते येतात. आणि मित्रांनो, त्यासाठी एक खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो म्हणजे ज्या जीमेल आय डीवरती कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह केलेले आहेत तर तो जीमेल आय डी आणि त्या जीमेल आय डीचा आपल्याला पासवर्ड माहिती असावा लागतो. तरच आपण नवीन मोबाईलवरती तो जीमेल आय डी लॉग इन करू शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जीमेल आय डीवरती कॉन्टॅक्ट नंबर कसे सेव्ह करायचे. आपण जरी डिव्हाइसमध्ये जरी कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह केलेले असतील तर तेही आपल्या जीमेलवरती ट्रान्सफर करता येतात. तर ते कसे करायचे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ थोडा स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, आपल्या जीमेलवरती कसे कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करायचे. तर चला, आपण आता थोडा वेळ न करता व्हिडिओ सुरू करूया आणि जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर येथे मोबाईलवरती आल्यावर आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचे आहे आणि प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर येथे सर्च करायचं आहे कॉन्टॅक्ट. तर हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचे आहे, म्हणजे इन्स्टॉल करून घ्यायचे इथून. आणि इन्स्टॉल केल्यानंतर हे ओपन करायचे आहे आणि त्यानंतर येथे अलाउ करायचं आहे. तर येथे आता आपले मोबाईलमध्ये जेवढे पण कॉन्टॅक्ट नंबर आहेत तर तेवढे सगळे कॉन्टॅक्ट नंबर येथे आलेले आहेत. तर आता हे कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो आपल्याला जीमेलवरती सेव्ह करायचे आहेत. तर येथे वर कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसत आहे, तर त्यावरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर सिलेक्ट ऑलवरती क्लिक करायचे आहे. तर हे सगळे आता सिलेक्ट झालेले आहेत. आणि त्यानंतर पुन्हा 3 डॉटवरती क्लिक करायचे आहे आणि मूव टू अनदर अकाउंट यावरती आपल्याला आता क्लिक करायचे आहे. म्हणजे आपले जेवढे पण कॉन्टॅक्ट नंबर आहेत तर ते आपल्याला जीमेलवरती सेव्ह करायचे आहेत. तर येथे आपल्या मोबाईलमध्ये जेवढे पण जीमेल बनवलेले असतील तर ते सगळे जीमेल येथे आलेले आहेत. तर आपण कुठल्या जीमेलवरती हे कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करणार आहोत तर ते जीमेल येथे सिलेक्ट करायचे आहे. तर येथे मी जीमेल सिलेक्ट केलेलं आहे. तर बघू शकता मूव्ह इन. तर 101 कॉन्टॅक्ट आहेत तर ते आपल्या जीमेलवरती सेव्ह होण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघू शकता आपण कितीही कॉन्टॅक्ट नंबर असले तर ते येथे जीमेलवरती सेव्ह करू शकतो. तर येथे बघू शकता सगळे कॉन्टॅक्ट नंबर हे जीमेलवरती सेव्ह झालेले आहेत.